मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. प्रेमविरह भाग 29. मागील भागात खुशी विचारात पुन्हा कासावीस झाली. संध्याकाळ अर्जुनमुळे कुठे थोडी बहरली होती. ती पुन्हा त्याच्या विचाराने घुसमुस झाली. आता पुढे अजून फोन कसा नाही केला हिने? अन्याकडून तर कालच समजलं असेल. करण सकाळी नाश्त्याच्या प्लेट समोर बसून फोनकडे पाहत विचार करत होता. पुण्याला जायची खबर त्यानेच अन्याकडून खुशीपर्यंत पोहोचवली होती. 3 दिवस बोलणं झालं नसलं तरी ती गेल्यापासून सगळी खबर त्याच्यापर्यंत वेळचे वेळी पोहोचत होती. सगळ्यांचं रुटीन आहे तसं सुरळीत चालू होतं, फक्त तो सोडून. आता कुणी वाट पाहत नव्हतं की कुणी उशिरा आल्याबद्दल हक्काने रागावत नव्हतं. रात्री पण येऊन ती भक्कास रूम पाहायला जीवावर यायचं म्हणून लेटच येत होता. किती बदल झाला होता आयुष्यामध्ये. दैनंदिन रुटीन तेच सगळं होतं, तीच काम होती, तीच लोक होती. तरी काहीतरी बदललं होतं. इतकं फरक पडतो कुणाच्या येण्याने किंवा जाण्याने. माई, झालं माझं, मी निघतो. नाश्ता अर्धवट सोडून तो उठला आणि निघाला. काय रे, आज नाही जायचं का वाईला? आज नाही, कोणतं काम? जाणाऱ्या करणला माईने विचारलं. काय, हा 2 दिवस वाईला गेलेला? अर्जुन हातातला चमचा खाली ठेवत करणला पाहून म्हणाला. हो, अरे 2 दिवस काम होतं ना त्याचं तिकडे, तर सकाळ सकाळी मला सांगून जात होता तो. माई, आज वाईला चाललोय. माई, आज वाईला मीटिंग आहे. माई गालात हसत अर्जुनला सांगत होत्या. त्याची ही सगळी मीटिंगची नाटक माईने केव्हाच ओळखली होती. बिचारा आशेने विचारायचा, कदाचित आज तरी माई म्हणेल खुशीला घेऊन ये, पण नाही. इथेही निराश. नाही, आज नाही जाणार कुठे, मला काम आहे भरपूर. करण मागे वळत चिडून दोघांना पाहून. ठीक आहे ना मग, इतका चिडतो कशाला? माई, तुला केलेला का ग फोन वहिनीनी? मला तर रोज करते. काल तर पार्टीला पण बोलवलं होतं. तिच्या मैत्रिणीचा बर्थडे होता ना. कसली मस्त दिसत होती वहिनी. अर्जुन एक नजर करणला पाहून माईला रंगून रंगून कालचे किस्से सांगत होता. हा एक नालायक नीट चोळतोय कसा, आणि ती शहाणी कुठली. मला सोडून सगळ्यांना फोन करायला वेळ आहे तिला. माझी तर आठवण पण येत नसेल. मस्त तूप रोटी खात असेल आईकडे. येच तू, मग बघतो तुला. करण अर्जुनची बडबड ऐकून मनात पुटपुटला आणि तनतनत निघाला. शेखर, काय चाललंय तुझं? लक्ष कुठे? मी काल कोणती फाईल मागवली होती, आणली का नाही अजून? सगळे कामचुकार झालेत. फोन करायला सांगितलं होतं ना, का नाही केला? कोणाला जमत नाही का फोन करायला? करण चिडचिड करत कार्यालयात आला. आल्यापासून काहीतरी खुसपट काढत शेखरवर बरसणं चालूच होतं. दुपार होत आली होती तरी अजून तेच हाल होते. करण भाऊ, ही काय? इथे तर ठेवली पाहिल. काल रात्रीच तर सांगितलं तुम्हाला. तब्येत बरी आहे ना तुमची? असं विसरत नाही काही तुम्ही? झोप नाही झाली का नीट? शेखर काळजीने विचारत होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. त्याने नजर चोरत करणला पाहिलं आणि बाहेर निघाला. हॅलो, हा वहिनी. नाही, अजून तसेच आहेत. नाही केलं जेवण? बाकी सगळं ठीक आहे? हो, कळवतो. पुणे कधी? मला का? हां. शेखर खुशीसोबत बोलतच होता की मागून करणने त्याच्या कानाचा फोन काढून घेत तो कट केला. शेखरने दचकून पाहिलं तर काय, करण हाताची घडी घालून नजर रोखून त्याला पाहत होता. ते करण भाऊ, मी काही नाही केलं. शेखर पप करत बोलतच होता की पुन्हा फोन वाजला. मी सांगेन ते, आणि तेवढंच बोलायचं, कळलं? करणने शेखरला बजावलं आणि फोन उचलत स्पीकरवर टाकत खुर्चीत येऊन बसला. हॅलो शेखर, फोन का कट केला? खुशी तिकडून काळजीत विचारत होती. वहिनी, ते चुकून कट झाला. करणने इशारा केला तसा तो पोपटासारखा बोलायला लागला. बरं ठीक आहे. मी जाताना काय सांगितलं होतं तुम्हाला?
यांच्या जेवणाकडे लक्ष द्या आणि लवकर घरी जायला सांगा. सांगितलं होतं ना, मग का नाही ऐकलं? मला कळवलं का नाही? आणि हे पुण्याला जाणार आहेत का? एवढा वेळ त्याला वरडून विचारणारा टोन एकाएकी नाराज झालेला ऐकू आला. तिची नाराजी त्याला समजली होती. हेच तर हवं होतं त्याला. तिने काळजीने विचारपूस करावी. हो हो वहिनी, जाणार आहे, उद्या जाणार आहे. शेखरने घाबरून करणला पाहिलं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे सांगितलं. काय, उद्या जाणार? शेखर, मी ठेवते फोन. काळजी घ्या तुम्ही त्यांची. बाय. आवाजातील काळजी आणि हुरहुर त्याला स्पष्ट जाणवत होती. नाराजीत तिने फोन कट केला तसं तोही हळहळला. करू का फोन? झोपली असेल का? दुपारी उगीच खोटं सांगितलं, नाराज होऊन रडत बसली असेल. शिट, रात्री जेवण झालं तसा करण रूममध्ये फेऱ्या मारत खुशीला फोन करण्याचा विचार करत होता. खुशी, मरू दे ती पैज, करते मीच फोन. आता जर बोलले नाही तर झोप नाही येणार. ती अशीही कुठे येते 2-3 दिवसापासून. त्याच वेळी खुशी पण त्याचा विचारत स्वतःची बडबडत होती. शिट, हा फोन का नाही लागत? करण वैतागून. शी बाई, आता कोणाशी बोलतायत हे? खुशी वैतागून. हे वैतागलेले दोघंही एकमेकांनाच फोन करत होते आणि तो न लागल्याबद्दल स्वतःवरच चिडले होते. 2-3 वेळा ट्राय करून तीच स्थिती पाहून दोघंही हताश झाले होते. रागात तो फोन फेकला आणि तळमळत दोघंही बेडवर पडले. या ना तुम्ही आता, मला पाहायचं तुम्हाला. आठवण येते खूप. तुम्हाला नाही येत का? हवं तर तुम्ही जिंकले बास. काही छान नाही वाटत आहे ते. आता तुमच्याजवळ राहायचं मला. खुशी खिडकीत बसून पाणावलेल्या डोळ्यांनी रस्त्याकडे नजर लावून बसली होती. जणू तिची हाक त्याच्यापर्यंत पोहोचेल की काय आणि त्याला समजेल असंच वाटत होतं वेड्या मनाला. खुशी, आता कसे येतील ते? वाजलेत बघ किती. झोपले असतील ना, उद्या निघायचं त्यांना. एक मन हळवं झालं होतं तर दुसरं शहाण्यासारखं तिची समजूत काढत होतं. पण असं का केलं यांनी? जायचं होतं तर मला का नाही सांगितलं? माझी खरंच आठवण नाही आली का त्यांना? नसेलच आली खुशी. आता 3 दिवस राहिलेच की ते न बोलता. उद्यापासून पण राहतील, पण अजून 8 दिवस. एवढे दिवस मी काय करू? शी, उगीच ही पैजाची भानगड केली. निदान फोनवर बोलणं तरी झालं असतं. पण त्यांनी तरी करायचा ना फोन. जाऊ दे खुशी, कुणाकडून अपेक्षा करू नये हेच खरं. मी आपली इथे तळमळते आणि ते उद्याची तयारी करून छान झोपले पण असतील. बराच वेळ वाट पाहून शेवटी स्वतःचीच समजूत काढत निराश होऊन बेडजवळ आली. फोन नाही तर किमान त्यांना एक मेसेज तरी करावा या विचारातच रागात स्विच ऑफ केलेला फोन ऑन केला. तसे धडाधड मेसेज आणि सोबत रिंग वाजायला लागली. पाहिलं तर त्याचाच फोन होता. त्याचा फोन? यांचा फोन? आनंदासोबत आश्चर्याने तिने घाईत फोन उचलला. हॅलो, फोन का नाही लागत तुझा? मी किती वेळचा फोन करतोय. ती काही बोलायच्या आधी तो बरसला. अहो मी ते तुम्ही? ती त्याच्या आवाजाने घाबरून काय बोलावं विचार करत होती. ते राहू दे सगळं, तू बाहेर ये पटकन. तिची ती बडबड काही न समजून तो पुन्हा बडबडला. गेले अर्धा तास तो तिच्या घराबाहेर फोन लावून लावून वैतागला होता. बाहेर? कुठे? कशाला? आत्ता? ती काही न कळून. 1 मिनिट, तुम्ही इथे आलात खरंच? गडबडून खिडकीत गेली आणि वाकून पाहिलं तर तो गेट बाहेर गाडीजवळ उभा दिसला. त्याला पाहिलं तसं हातातला फोन बेडवर फेकला आणि रूमच्या मागच्या दाराने बाहेर पळत आली. समोर त्याला पाहून पावलं जागीत थबकली. मन भरून त्याला पाहत एक एक पाऊल पुढे चालत निघाली. डोळे आनंदाने भरून आले होते. तो खरंच आहे की भास? न कळून त्याला पाहत होती. खात्री करून घेण्यासाठी डोळे बंद केले आणि पुन्हा उघडले. पुन्हा पुन्हा तेच करत होती. न जाणे गायब झाला तर असलेला तो हसून गाडीला टेकून उभा राहिला. भास नाहीये, खरंच आलोय मी.
बघ, त्याने हात पुढे केला. तसं त्याला प्रश्नार्थक नजरेने पाहत तिने हळूच त्याला टच करून खात्री केली. खरंच तोच आहे. खात्री पटली तशी रडायला लागली. खुशी, तिचा तो हात खेचत त्याने आवेगाने ओढून तिला मिठीत कैद केलं आणि मजबूत बाहूंनी घट्ट बंद करत तिचा सुगंध फील करू लागला. तिला रडून मोकळं तरी होता येत होतं, पण त्याला तेही करता येत नव्हतं. आज तिला पाहिलं आणि जवळ घेतलं तसं मन शांत झालं होतं त्याचं. थँक्स, ती, सॉरी, तो, दोघंही एकसाथच म्हणाले. तसं दोघांनी एकमेकांना पाहिलं आणि खळखळून हसायला लागले. हसतच पुन्हा एकदा एकमेकांच्या मिठीत विसावले आणि घट्ट बिलगून हसत राहिले स्वतःच्या वेडेपणावर. उद्या याल घ्यायला? ती हळूच त्याला पाहून. आधी सॉरी म्हण मला आणि म्हण मी चुकलो आणि म्हण मी जिंकलो पैस. तो खट्याळपणे तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. तशी ती मनापासून हसली. हार इतकी गोड असेल? हो, हारले मी, तुम्ही जिंकले आणि नेहमी तुम्हीच जिंकावं हीच इच्छा. सोड ना ग मला. ती बघ कशी बघते माझ्याकडे मगाचपासून. बराच वेळ दोघं एकमेकांना बिलगून उभे होते. तसा करण हळूच तिच्या कानात तिला चिडवत पुटपुटला. काय? कोण पाहताय तुम्हाला? ती पटकन त्यापासून बाजूला होत आजूबाजूला पाहत म्हणाली. ती बघ, ती चष्मा लावून कशी पाहते. करण मागे एका खिडकीत इशारा करून तिला म्हणाला. त्याच्या गाडीचा आवाज आला तेव्हापासून समोर रो हाऊसच्या खिडकीमधून एक म्हातारी बाई त्याच्यावर नजर रोखून त्याला ताटत होती आणि आत्ता तिला जवळ घेतल्यापासून तर जरा जास्तच रोखून पाहत होती. आई शपथ, अहो आधी का नाही सांगितले? त्या माळी आजी आहेत. त्यांनी मला असं पाहिलं तर? शी बाई, आता उद्या घरी येऊन आईला सांगेल की सगळं. आता उद्या घरी येऊन आईला सांगेल ती सगळं. काय करू? तुम्ही जा ना लवकर. खुशी गोंधळून मागे पाहत त्याला जायला सांगत होती. जा काय जा? मी नाही जाणार. पाहू दे कुणाला पाहायचं. तू पण चल माझ्यासोबत. काय? मी कुठे येऊ? आणि ती पण अशी नाईट ड्रेसमध्ये? तशीच अनवणी बाहेर पळत आलेली ती स्वतःकडे पाहून गोंधळून त्याला म्हणाली. हो असू दे, चल लवकर. बस पटकन गाडीत. तिचं काहीच न ऐकता त्याने जबरदस्ती तिला गाडीत ढकललं. अहो काय करताय? मी अशी? आपण कुठे जातोय इतक्या रात्री? तिला त्याने आत ढकललं. तसं ती बडबडत त्याला पाहत होती. ग बस. कुठे नाही नेत तुला? विश्वास आहे ना? थोडा वेळ हवंय फक्त तुझ्यासोबत. देशील ना? नंतर सोडतो तुला घरी. करण तिच्या डोळ्यात पाहून म्हटला. तसा ती शांत बसली. इच्छा तर तिची होतीच त्याच्यासोबत वेळ घालवायची. आता त्याने विचारलं तर मग नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. जाऊया त्यांनी विचारलं तसं तिने हसून मान हलवत होकार दिला. रात्रीच्या त्या नीरव प्रहरी दोघंही एकमेकांना पाहत प्रवास करत होते. एकमेकांचे चोरटे कटाक्ष आणि गालातलं हसू हीच काय ती सोबत होती. 2 दिवसापासून एकमेकांच्या भेटीसाठी तळमळणारे दोघं आज सोबत होते तर आनंद अगदी ओसांडून वाहत होता. कसे आहेत ना हे? बरोबर कळलं यांना मी आठवण काढलेली. न सांगताही बरोबर आले. शांतपणे समोर पाहणाऱ्या त्याला ती एकटक पाहत विचार करत होती. ही पण वाट पाहत होती माझी. हिला कसं कळलं मी येणार? मनकवडी आहे अगदी. तोही विचारतच गालात हसत होता. 15-20 मिनिटात गाडी एका सामसूम अशा टेकडीवर येऊन त्यांनी थांबवली. वाव, किती सुंदर दिसतंय इथून सगळं. गाडी थांबवली तशी समोर दिसणारा मोकळा रान पाहून आनंदाने उतरून पळत बाहेर आली. चांदण्यांची झालर पांघरलेल्या विशाल अशा आकाशाखाली समोर शांत झोपलेले शहर पाहताना खूप छान वाटत होतं. वरती चांदण्याची टिमटिम तर समोर दिव्यांची. दोन्हीही डोळ्यांना सुकावत होते. खुशी आपले दोन्ही हात पसरून डोळे मिटून अंगाला झोंबणारा तो थंड वारा अनुभवत श्वासात भरून घेत हसत उभी होती. सुंदर दिसते ना?
त्याने मागून येऊन तिला मागून मिठीत घेतलं. तसा तिने समोरचा नजारा पाहून त्याला विचारलं, खूप सुंदर आहे, अगदी तुझ्यासारखं. तो हसून तिला पाहत, तिथे बसूया आपण. त्याच्या रोखलेल्या नजरेने बावरून ती विषय बदलत म्हणाली, चल. तो तिच्या मिठीत तिच्या गुलाबी ओठांना पाहत जवळ येत म्हणाला. तीही त्याच्या त्या नजरेत बुडून त्यालाच पाहत होती. हट, काहीही बोलता तुम्ही. त्याच्या गालाला हाताने दूर करत स्वतःवरची त्याची रोखलेली नजर तिने दूर केली. लाजून त्याच्या मिठीत शिरली. त्यांनीही हसून तिला आणखीनच जवळ ओढलं आणि मिठीत बंद करून शांत बसून राहिले. पुढचा बराच वेळ दोघंही तिथली शांतता अनुभवत एकमेकांच्या मिठीत विसावले होते. बाहेर जरी बोचणारी थंडी असली तरी आज दोघांच्याही मनात समाधानाची ऊब जाणवत होती. हळूहळू एक एक मनाचे पदर उलगडत दोघांनी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. नवीन नात्यातली नवीन ओढ आणि हुरहुर दोघांनाही अडवून गेली होती. हे प्रेम आहे की नाही माहीत नव्हतं, पण त्या दिशेने दोघांची वाटचाल मात्र सुरू झाली होती. एकमेकांच्या साथीने विश्वासाचा पाया रचत दोघेही प्रेमरूपी इमले बांधण्यासाठी मजबूत पिलर उभारत होते. चला निघूया. एक नजर आजूबाजूला पाहत त्याने तिला आवाज दिला. थोड्याच वेळात पहाटेचा प्रहर सुरू होण्याची चिन्हे दिसत होती. त्याआधी तिला घरी सोडायचं होतं. बोलता बोलता वेळ कसा गेला दोघांनाही कळत नव्हतं. का जायचं? आधीच शॉलमध्ये लपेटून बसलेली ती त्याची ऊब लागली तर तिथे झोपून गेली होती. उशीर होईल मग तुला घरी जायला ना, तो तिला आवाज देत उठवत. नको, इथे छान वाटतंय. ती झोपेत त्याच्या गळ्याशी चेहरा घुसळत. मग माळी आजी येतील हा घरी. मला नको सांगू. तो तिचे केस कानामागे सारत हळूच. काय? माळी आजी? त्या? किती वाजले? मी अजून इथेच आहे. तुम्ही उठवलं का नाही? आता काळ वेळ आठवली तसं परिस्थितीचं भान आली. चला चला, उठा ना लवकर. शिवाई तुम्ही ना. ती लगबगीने त्यापासून दूर होत उठून उभी राहिली. इतकी कशाला घाबरते? मी येतो हवं तर घरी सांगायला. तो तिचा हात पकडत गाडीकडे निघाला. नको नको, तुम्ही आले तर सगळे चिडवतील मला. सगळ्यात पहिलं तर ती मीरा जीव खाईल माझा नुसता. ती बडबडत आत बसली. तुम्ही सांगितलं ना माईंना, त्या काळजी करत राहतील. नाही तर नाही, कुणाला नाही माहीत. मी निघलो तर झोपले होते सगळे, मग नाही सांगितलं. तो सीट बेल्ट लावत. अहो असं कशाला यायचं? त्या काळजी करत राहतील ना. आणि एक मिनिट, आज तर तुम्ही पुण्याला जाणार होते ना? तुमची पॅकिंग झाली? केव्हा जाणार आणि परत कधी येणार? काही सांगितलंच नाही तुम्ही. माझ्यामुळे झोप पण नाही झाली तुमची. आता प्रवासात त्रास होईल उगाच. घरी जाऊन आराम करा आधी, मग निघा हवं तर. ती आठवून आठवून एक एक सांगत त्याला विचारत होती. पण मला घ्यायला कधी याल मग तुम्ही? नाही जमणार का तुम्हाला? पुन्हा आठवलं तशी ती नाराजीने त्याला पाहू लागली. जमेल की न जमायला काय? तू बोलवून तर बघ. पुण्याला काय 2 दिवसांनी जाईन. आता आमच्या होम मिनिस्टरला नाराज करून थोडी ना जाता येईल. आज दुपारी थोडं काम आहे, ते झालं की येतो. तयार राहा. ड्रायव्हिंग करत करत. म्हणजे तुम्ही माझ्यासाठी पुण्याला जायचं कॅन्सल करणार? अहो अर्जंट असेल तर जा तुम्ही. मी येईन अर्जुन सोबत. ती बारीक चेहरा करत. तिचा उतरलेला तो चेहरा पाहून त्यालाच वाईट वाटत होतं. खुशी, सॉरी, ते मी म्हणजे तुला खोटं सांगितलं. पुण्याला तर जाणारच आहे मी, पण 2-3 दिवसांनी, आज नाही. तो नजर चोरत तिला पाहून. काय खोटं? का पण? असं का केलं तुम्ही? मी इथे काय काय विचार करत होते, रडत होते आणि तुम्ही माझी मज्जा पाहत होते. का का केलं असं तुम्ही? ती त्याच्या दंडाला मारत विचारत होती. अगं थांब ना, ड्रायव्हिंग करतोय मी. खुशी, हे 2 दिवस तू मला माझ्यासोबत हवी होतीस. तुझ्यासोबत वेळ घालवायचा होता मला, म्हणून केलं सगळं. सॉरी,
पण आता पुण्याला गेल्यावर मला किती दिवस लागेल माहित नाही. कदाचित तिथूनच दुसरीकडे जावं लागेल. तो तिचे हात पकडून शांतपणे तिला पाहत सांगत होता. डोळे लगेच पाण्याने तरळले होते तिचे त्याला ऐकून. खुशी, नको ना, बरं सोड ते सगळं, त्याला अजून वेळ आहे. आज येतो घ्यायला, वाट पाहशील ना? तो तिचे डोळे पुसत विषय बदलत. हा, नक्की या ना. ती डोळ्यात पाणी अडवत त्याला पाहत. हो, जा आत, उशीर नको करू. मी येऊ सोडायला? तो घराकडे इशारा करत. नको, जाते मी. त्यापासून दूर होत. ओके, नीट जा. डोंट बी अपसेट. तो तिच्या हातावर खिस करत. तुम्हीही आराम करा घरी जाऊन आणि मला मेसेज करा पोहोचले की. बाय. त्याने फक्त हसून मान डोलावली आणि तिला जाताना पाहत राहिला. आज तिचा उदास चेहरा उगीच हुरहुर वाढवून गेला त्याच्या मनाची. आज काही पहिल्यांदाच नव्हता जात तो दौऱ्यावर. याआधी तर महिना बाहेर राहत असे, पण आज हा 8 दिवसाचा दौरा ही खूप मोठा वाटत होता त्याला. खूप बदललं होतं काल आणि आज मध्ये. पण पर्याय नव्हता. आता फक्त पाहायचं होतं. जसा हा 2 दिवसाचा दुरावा दोघांच्या नात्यांमध्ये ओढ घेऊन आला, तसा आता हा दुरावा काय घेऊन येईल. काकू, काय हो, चुकीच्या घरात आलो की काय? हे काय पाहतोय मी? आज पिंकी राणी चक्क उठून तयार पण झाल्या. थांबा जरा, सूर्य बघून येतो उगवला की नाही. प्रभास सकाळ सकाळी घरी आला तसा खुशीला इतक्या लवकर उठलेले पाहून तिला चिडवत म्हणाला. अरे प्रभास, तू कधी आलास? तूच बाकी राहिला होतास बोलायला बघ. किती पिंकी तर 4 वेळा गच्चीवर जाऊन बघून पण आली. खरंच सूर्य उगवला का? आज काही विचारू नको. मॅडमच्या अंगात भारी उत्साह संचारला. न बोलवता उठली काय? पूजा काय केली? यांच्यासाठी डब्बा केला आणि आता नाश्ता पण मीच करणार म्हणते. विनाताई भाजी निवडत त्यांना सगळं सांगत होत्या. आई, तुझा प्रॉब्लेम काय आहे? उशिरा उठले तरी बडबडत असते. आता लवकर उठून आवरलं तरी तेच. खुशी आईच्या बोलण्याने किचन मधून वरडली. आणि तू रे, आज वेळ भेटला तुला माझा उद्धार करायला? मला येऊन 4 दिवस झाले. कुठं गायब होतास? घरी पण जाऊन आले मी. आईकडचा मोर्चा प्रभासकडे वळवत ती बडबडली. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा. आणि ह्या आधीचे काही एपिसोड्स पाहायचे असेल तर आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही चेक करू शकता. खूप इंटरेस्टिंग कथा मालिका आहेत तर त्या पाहू शकता. धन्यवाद मंडळी.